बोलते. असं वाटतं सगळ्यांना की आयुर्वेद म्हणजे अनायुर्वेदीय लोकांना, की ज्यांचा आयुर्वेदाशी फारसा संबंध नाही त्यांना, किंवा आयुर्वेदाला जे लांबनं बघतात त्यांना, की आयुर्वेद म्हणजे केवळ जडीबुटी किंवा ऑइल स्पा, ऑइल मसाज असं काही आहे. पण एक जरूर सांगावं असं वाटतं की हे तेवढंच नाही. आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे. आयुर्वेद म्हणजे फक्त व्याधींवर किंवा क्रॉनिक डिसीजेसवर उपयोगी पडणारी चिकित्सा, म्हणजे क्रॉनिक डिसीज म्हणजे जुनाट रोग, याच्यावर उपयोगी पडणारी चिकित्सा पद्धती नाही, तर ती आहार विहार जीवनशैली या माध्यमातून विशिष्ट सिद्धांतांवर आधारित आयुष्य कसं जगायचं, व्याधी प्रतिबंध कसा करायचा, हे सांगणारं एक शास्त्र आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की मुळात आयुर्वेद हे सायन्स आहे का, शास्त्र आहे का? लहानपणी मी शाळेत असताना सायन्स या शब्दाची डेफिनेशन शिकले होते. सायन्स इज अ सिस्टमॅटिक स्टडी. माझे सर इथे बसलेले, जे माझे गॉडफादर आहेत, त्यांनी आम्हाला ही व्याख्या शिकवली. सायन्स इज अ सिस्टमॅटिक स्टडी. आणि त्याच व्याख्येवर मी आयुर्वेदाला जेव्हा तासून पाहिलं की आयुर्वेद ह्या व्याख्येत बसतो का, तर 1000 पटींनी बसतो. कारण अतिशय सिस्टमॅटिक स्टडी आहे, सिद्धांतांवर आधारित आहे. त्याची व्यक्त होण्याची, एक्सप्रेशनची पद्धत वेगळी आहे. त्याच्यात साधक बाधक चर्चा आहेत, त्याच्यात विरोध आहे, त्याच्यात एखादी गोष्ट सिद्ध करणं आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे ना की आयुर्वेदाने उत्तम वैद्याची व्याख्या काय केली माहितीये, तो दृष्टकर्म असायला पाहिजे. म्हणजे ज्याला प्रॅक्टिकल ज्ञान आहे तोच खरा चांगला वैद्य, नुसतं पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही. त्या दृष्टकर्मत्वाला आयुर्वेद इतकं महत्व देतो, तो फक्त तात्विक चर्चेवर कसा आधारलेला असेल,